नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा लाडका मित्र अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये गहू पिकामध्ये आपण दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे, गहू पीक कोणत्या अवस्थेमध्ये असताना दुसरी फवारणीचे नियोजन केले पाहिजे आणि दुसरी फवारणी घेत असताना आपण कोणते घटक त्या फवारणीमध्ये वापरणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या घटकाचा दीर्घकाळ रिझल्ट आपल्या गहू पिकामध्ये राहणार आहे। आणि तसेच गहू पिकामध्ये जो काही काळा मावा असेल, तसेच इतर रोगशोषक किडींवर नियंत्रण करण्यासाठी आपण कोणते कीटकनाशक फवारायचे आहे, तसेच येणाऱ्या काळात जो काही तांबेरा रोग आहे याची सुद्धा 100% नियंत्रण आपण कशा प्रकारे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, गहू पिकाच्या साधारण 3 अवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्यामध्ये पहिली अवस्था म्हणजे फुटवा अवस्था, त्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर कांडी अवस्था आणि 60 ते 65 दिवसानंतर ओंबी अवस्था। अशा प्रकारचे आपल्याला गहू पिकात या 3 अवस्था दिसून येतात। तर शेतकरी मित्रांनो, या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला चांगले उत्पादन गहू पिकातून भेटेल। शेतकरी मित्रांनो, आता आपण दुसरी फवारणी घेत असताना 40 ते 45 दिवसांनी घेणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर गहू पिकाची पहिली फवारणीचा आपला व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो डिस्क्रिप्शनमधून बघू शकता। तर मित्रांनो, 40 ते 45 दिवसानंतर आपल्या गहू पिकात कांडी अवस्था सुरू होते। तर या अवस्थेमध्ये आपल्याला प्रभावी कीटकनाशकांची फवारणी घेणे खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकातील काळा मावा व इतर रोगशोषक किडींवर नियंत्रण मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काळा मावा या रोगशोषक किडींसाठी आपल्याला रोगर या कीटकनाशकाचा वापर आपल्या गहू पिकात करायचा आहे। याच्या वापराने आपल्या गहू पिकातील 100% किडींवर व काळा माव्यावर नियंत्रण या ठिकाणी होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण जर आपण बघितले तर 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 35 मिली याचा वापर करायचा आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये आढळून येतो, किंवा जो काही येणारा काळ आहे या काळात तांबेरा या रोगाचा देखील प्रादुर्भाव न होण्यासाठी आपण या फवारणीमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे। त्यात पण इंडोफिल कंपनीचे M45 या बुरशीनाशकाचा वापर इथे करू शकतो। याचे प्रमाण मित्रांनो तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 35 ते 40 ग्राम या ठिकाणी घ्यायचे आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही क्रिस्टल या कंपनीचे टिल्ट हे देखील बुरशीनाशक तुम्ही तुमच्या गहू पिकात वापरू शकता। याचे प्रमाण तुम्हाला 20 मिली प्रतिपंप तुमच्या गहू पिकात वापरायचे आहे आणि फवारणी करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये योग्य वाढ होण्यासाठी किंवा गहू हिरवा होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक टॉनिक वापरणे खूप गरजेचे आहे। तर मित्रांनो, टॉनिक वापरत असताना तुम्ही सिजेंटा या कंपनीचे कॉन्टिस हे टॉनिक तुम्ही वापरू शकता, जेणेकरून दीर्घकाळ रिझल्ट या टॉनिकमुळे आपल्या गहू पिकात होईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 3 घटक आपण जर आपल्या या गहू पिकाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये केला तर नक्कीच रोगशोषक किडी व मावा यावर आपल्याला नियंत्रण करता येणार आहे। त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये जो काही गहू पिकामध्ये तांबेरा रोग दिसून येत असतो, त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला बुरशीनाशक वापरणे खूप गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे दुसऱ्या फवारणीचे नियोजन केले तर निश्चितच तुम्हाला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला ऑन ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।